त्याच्याशी निगडीत एखादी गोष्ट करायला मिळणे तर ते याच्या बाबतीत झालं, कारण मी कोकणातलं असल्यामुळे लहानपण म्हणजे मार्चमध्ये सुट्टी पडली की ते एस टीत बसवून द्यायचे आणि जूनला परत यायचं. तर ते 2.5-3 महिन्याच्या काळात बरेचसे दशावतार. आणि त्यावेळी माझ्या लहानपणी तर मी टेलिव्हिजन वगैरे असं कोकणात तर लाईटही नव्हती, पेट्रोमॅक्सवर ते दशावतार व्हायचं. तर तो सगळं लहानपणी बघितलेलं असल्यामुळे तो खूप सुबोधने जेव्हा गोष्ट ऐकवली आणि तो म्हणाला की डायलॉग करायचे, तर मला ते असं वाटलं की अरे हे माझ्या अगदी जवळचं आहे. आणि मला अजून आठवतं की मग ते जत्रेमध्ये मागे जाऊन ते आम्ही दशावतार बघायचो. म्हणजे समोर नाटक पाहायचंच नाही, ते पुरुष बाई व्हायचे, मेकअप करायचे, मग ते वीक काढून ठेवून विडी ओढायचे वगैरे, ह्याचं आम्हाला कुतूहल फार असायचं. बऱ्याच वेळा ती गमती असायच्या त्या मागून आम्ही बघण्यात. आणि मग ते आत्ता पण दशावतार म्हटल्यावर ते पेट्रोमॅक्सचा लाईट, ते भजांचे वास दरवळणारे, हा सगळा माहोल डोळ्यासमोर उभं राहिल्यामुळे ते मला डायलॉग लिहिताना फार सोपं झालं. बरं, त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट एक संवाद लेखक झाल्यावर आधीही मला माहीत होती की ते सगळी माणसं एकमेकांशी फक्त मालवणीत बोलतात, त्यांना मराठी येत नाही. आणि तुम्ही त्यांच्याशी काही संवाद साधायला गेला मराठीत बोलला तर ते उत्तर मालवणीत देतात बरेचदा. पण तेव्हा जेव्हा ते कॅरेक्टर करतात ते कुठेही स्क्रिप्टेड नसतं, ते स्वतः डेव्हलप करतात, पण ते प्राकृत मराठीत बोलतात.